औरंगपुरा भागातून आलेल्या या रेड्याने सकाळी 10 वाजता नवखंडा पॅलेस कॅम्पसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांचा मध्यांतर सुरू होता. रेड्याने विद्यार्थ्यांना उचलून फेकलं किंवा धडक दिली. शाळेच्या सुरक्षकांनी रेड्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न व्यर्थ गेला. शाळेच्या शिक्षक आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी मिळून रेड्याला हुसकावून लावलं, परंतु त्याने परिसरात आणखी काही ठिकाणी नुकसान केलं. घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल विद्यार्थ्यांपैकी काहींनी हातापायाला गंभीर मार लागला आहे, तर काहींच्या डोक्याला लागल्यामुळे प्रकृती गंभीर आहे. शेख अब्दुल रेहमान यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाला असून फैझान शेख यांच्या हाताला मार लागला आहे. घटनेनंतर शाळेच्या व्यवस्थापनाने पालकांना दुःखात सहभागी होण्याचं आश्वासन दिलं असून यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. पालकांनी मुलांची अवस्था पाहून भावना अनावर होऊन अश्रू अनावर झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. महापालिकेच्या पथकाने उत्तम रेड्याला शोध घेण्यास सुरुवात केली असून स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर करून रेड्याचा मागोवा घेतला जात आहे. शाळेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार अज्ञात रेड्या मालकावर बेपर्वाईचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने शहरातील रेडे ताब्यात घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.